महाराष्ट्रामध्ये सध्या मोहिते पाटील विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू आहे। संघर्षाला अनेक कारणं सुद्धा आहेत। सगळ्या कारणांसंदर्भातला हा रिपोर्ट पाहूया। दोन 2024च्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांनी माढा आणि सोलापूर मतदारसंघात भाजपचा पराभव केला। त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस विधानसभा मतदारसंघातून राम सातपुते यांना सलग दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला। त्यामुळे माजी खासदार रणजितसिंग निंबाळकर यांनी माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटलांविरुद्ध आघाडी उघडली होती। आमदार राम सातपुतेही यामध्ये आघाडीवर होते। मोहिते पाटलांचं डीसीसी बँकेचं कर्ज असो, शंकर सहकारी साखर कारखान्याला केलेली मदत असो, यावर राम सातपुतेंनी मोहिते पाटलांवर टीका सुरू केली। भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार रणजितसिंग मोहिते पाटील यांच्यावर देखील पक्षांतर्गत कारवाई करून त्यांचं निलंबन करण्याची मागणी केली होती। त्यामुळे जिल्ह्यात मोहिते पाटील विरुद्ध राम सातपुते असा राजकीय संघर्ष सुरू झाला होता। यामध्ये आता पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भर पडली आहे। पालकमंत्री मी मला वाटतं जिल्ह्याचा आहे, प्रशासन मंत्री म्हणून काम करतो। पक्षी व्यवस्था वेगळी असते, पक्ष वेगळा, पक्षाचे अध्यक्ष वेगळे आहेत, पक्षाची व्यवस्था वेगळी आहे। आपण शेवटी मी पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आमची मतं आम्ही प्रदेशाध्यक्षांच्याकडे पक्षाच्या नेतृत्वाकडे दिलेली आहेत आणि चिंता करू नका, आगे आगे देखो होता है क्या। थेट पालकमंत्र्यांनीच मोहिते पाटलांविरुद्ध दंड थोपटल्याने माजी आमदार राम सातपुते अधिकच आक्रमक झालेत। 2 दिवसांपूर्वी अकलूज भाजपचे शहराध्यक्ष मोहन कावळे यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न संग्रामसिंग मोहिते पाटील यांनी केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। फक्त आरोप करूनच न थांबता आमदार राम सातपुते यांनी संग्रामसिंग मोहिते पाटलांवर गुन्हा दाखल केलाय। या सर्व परिस्थितीमध्ये मोहिते पाटील कुटुंब शांत आहे। आक्रमक भाजपला आता मोहिते पाटील कुटुंब कसं उत्तर देणार, यावरच भाजप विरुद्ध मोहिते पाटील संघर्षाचा अंक सोलापूर जिल्ह्याला पाहायला मिळणार आहे। ज्या ठिकाणी आमचा शहराध्यक्ष उभा होता त्या ठिकाणी त्याला 2 वेळेस त्याच्या भोवताली गाडी फिरवून एक 50-60 गुंड एकत्र आले आणि अशा पद्धतीचा प्रयत्न केला। या विषयामध्ये आज पोलिसात तक्रार केलेली आहे, गुन्हा दाखल झाला असेल। आतापर्यंत संग्रामसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे काही लोक होते, मुळात त्यांना कोणी आता घाबरत नाही। माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा जिंकण्यासाठी आणि भाजपची मोर्चे बांधणी मोहिते पाटलांच्या विरुद्ध करण्यासाठी झाली असल्याची बोलली जात आहे। त्याची एक चुणूक जयकुमार गोरे यांनी थेट मोहिते पाटलांना इशारा देऊनच दाखवली आहे। एकंदरीतच भविष्यामध्ये मोहिते पाटील विरुद्ध पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी आमदार राम सातपुते असा राजकीय संघर्ष सोलापूर जिल्ह्याला पाहायला मिळणार आहे। नवनियुक्त पालकमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मोहिते पाटलांना अप्रत्यक्ष इशारा दिलाय। मात्र दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सोलापूर जिल्ह्यात कार्यरत राहणार असल्याचं देखील पालकमंत्री सांगतायत। त्यामुळे भविष्यात पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्ह्याचा राजकीय समतोल कसा राखतात यावर मोहिते पाटील विरुद्ध भाजप या राजकीय संघर्षाचं समीकरण अवलंबून असणार आहे। सोलापूरहून वसीम आतारसह अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।